हाय, माझं नाव मंदा साळुंखे. मला 3 मुले आहेत, 2 मुली 1 मुलगा. माझे मिस्टर. मी असं कुणाकडं काही पैसे वगैरे काय मागायची मला जरूरत नाही. मी काम करते, घर माझं मी व्यवस्थित चालवते, यातच मला अभिमान आहे. 3 घरची जेवणाची कामं करते, बाकी सगळं घर वगैरे व्यवस्थित सांभाळते. So a lot of household here, they have a maid who comes to do the cooking, clean, sometimes look after the children. And in Mumbai, I was staying with a family, so I asked them if I could interview their maid. So here is Manda. Life is full of difficulties only. 3 बहिणी आणि 1 भाऊ. आई वडील आमचे लोक असंच मजुरी करणार, कामधंदा करून आम्हाला जगवलं. आम्ही असं मोठं झालो तर आम्ही पण भरपूर कामं केली, अशी लोकांचे कष्ट करूनच आम्ही पण खाल्लं. आई पप्पा बरोबर माळ होती ना, त्याच्यामुळे 5 दिवस बाहेर बसायचं. ती जेवण वगैरे बाहेर द्यायची 5 दिवस. She has to sit out of the house. For a week. That, not 5 days. घरात जेवण वगैरे काय बनवायचं नाही, जेवण वगैरे तीच बनवायची. She will not touch anything. in the बाहेरचं काम house. करायचं, She शेण has to sit out काढायचं, of the house. ते काढायचं, बाहेरची रानात जायचं. She used to buy pads or just to have a clothes. गावाला काय नव्हतं, कपडाच घ्यावा लागायचा. Cloth only, old cloth. मुंबईला आला 1 वर्ष 6 महिने तर गावालाच आला नाही. मी 1 वर्ष मुंबईला गावालाच Achha, होती ना. after marriage, हा, he left her in the village only and he came to Mumbai. मुंबईला आलेलं का नाही, जाऊन इकडं घेऊन आली तेव्हा ती गावाला आला. त्याच्यानंतर मग मी मुलगी झाली ना, ज्योती झाली पहिली. मग तिला 5 महिन्याची होती का नाही, 4-5 महिना संपून 5वा लागला तेव्हा मी भांडुपला आली तिला घेऊन. त्याच्या मागे स्वतः तिकीट काढून आली. मुलं घर याच्याशिवाय मी कधी काही केलं पण नाही, कधी डोक्यात विचार पण नाही कधी आला माझ्या. कधीच नाही, अजिबात नाही. In India, it is a religion like that, culture, that if once you get married, you can't come back to our can't divorce. mother's house. No divorce, nothing. ते सांगू भरपूर शकतेस. मारलं मला, भरपूर He मारलं. used to beat her. भरपूर मारलं. एक दिवस तर दारू पिऊन आलेले ना, तेव्हा मोठा फॅन होता असा, तो माझ्या डोक्यात घातला. मी 8 दिवस ऍडमिट होती अग्रवालला. Because he drowned Yeah. that time, and he took that table fan and put her on head. She was admitted in the hospital. 8 दिवस होते मी, 8 दिवस. पण दारू सुटली आता 4-5 वर्ष. हा. The children were afraid of the father, and they were coming to her only. You should take care of the children. How should she take care of herself? सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचं म्हणलं तर आपली मुलं समोर दिसतील. मुलासमोर असं वाटतंय. 10 रुपयाची वस्तू घ्यायची म्हणलं तरी असं वाटतं असू द्या, आज उद्याला 10 रुपये ते उद्या खर्चाला होतील आपल्याला, असा विचार करा. असा करावा. She is telling, if I want also, then also I can't buy it because in front of my eyes my kids are there. कधीच काय घेतलं She नाही. never. Never take a rest. Yeah. तर मुलांसाठीच Rest केलेलं also आहे. she never took for herself anything. What is she proud of? काय आता हे घर चालत हेच नाही, दुसरं काय. आपल्या मुलांना मी लहानापासून मीच मोठं केलं. मुलांना कुठली गोष्ट मुलींना कधी दाखवली ती घेतली नाही असं नाही. मुलांसाठी केलं, बाकीचं कुणासाठी शिक्षण दिलं मुलांसाठी. She has given education to her all kids. What does it mean for her to be a woman? बाकीचं असं पुरुष पाहिजे असं काय नाही मला. पण किती करायचं? किती करायचं. Sometimes she is thinking, sometimes I'm getting very much tired. So how long I will work? That much. कधी कंटाळा येतो. मुलांचं करा, नवऱ्याचं करा. She has to look after her husband. Sometimes she feels, why I'm a woman and why I have to work for everyone. She felt it is injustice. मला पण कधी वाटतं की एक वेळी लय वैताग येतो. असं वाटतं की नसलेल्या जिंदगीभर पण करणार काय. आता मुलांकडे बघून तर आता एक मुली गेली आपापल्या घरी, मुलगा आहे, मुलग्याकडे बघून तरी राहावंच लागतं घरात. किती पण घरी नाही जायचं म्हटलं तरी त्या मुलासाठी सगळी कामं करून घरी जावंच लागतं. And that she has a dream now. काय स्वप्न आहे माझा मुलगा आता राज चांगला शिकला ना, त्यानं कुठं तरी थोडीशी नोकरी केली, त्याचा तो
त्याच्या पाया उभा राहिला ना हा. माझं दुसरं काहीच स्वप्न नाही. मुलगा तेवढा चांगला आपला हा. ह्याच्यात लागला ना कुठेतरी आपला त्याचं पोट भरलं ना त्याचं बस बाकी काय नाही असं. And what's her advice to all the women in the world? अच्छा. काय मुलं तुम्ही सांगा. काय सांगू? She doesn't know. She don't know. She's not able. तर व्यवस्थित राहायचं, घरी टायमावर यायचा, नवऱ्याला व्यवस्थित आपलं आलं तर जेवण का नाही जेवण तू करत जा, दोघांनी करा, खावा व्यवस्थित. Her daughter got married, no? Always advise her that be in a means limits. So she's telling that her daughter that you come in time, cook food for him, cook food for your family. That keep your priorities list. Your family is first, then your job. Like She that. doesn't want this to change. Mhm. Keep like this. Be a good daughter. Yeah, be a good daughter. She completed her children's education. Yeah. She is living her life very happily. She is doing work for life to stay alive.